कोकण निसर्ग, समुद्रकिनारा आणि संस्कृतीने लाभलेला प्रदेश. याच कोकणातील सुंदर गणेश मंदिरांबाबत आज आपण माहिती जाणून घेऊया. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले मंदिर आहे सुवर्ण गणेश मंदिर. हे गणेश मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दिवेआगर येथे आहे. सुवर्ण गणेश मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. 17 नोव्हेंबर 1998 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या आवारात असलेल्या नारळाच्या झाडाखाली 1.5 फूट जमिनीतून 30 किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली. त्या तांब्याच्या पेटीमधून सोन्याने बनवलेली श्री गणेशाची मूर्ती सापडली. त्या मूर्तीचे वजन 1 किलो 300 ग्राम इतके असून पूर्ण 24 कॅरेटने बनवलेली ही श्री गणेशाची मूर्ती होती. ह्या कारणामुळे त्या मूर्तीला सुवर्ण गणेश असे नाव देण्यात आले. दुसरे मंदिर आहे गणपती मंदिर रेडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात हे सुंदर आणि मनमोहक गणेश मंदिर आहे. रेडी गावात लोखंडाच्या अनेक खाणी आहेत. 1976 मध्ये रेवती बंधाराजवळील एका खाणीत गणपतीची मूर्ती सापडली होती. ह्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. रेडी गावातील स्थानिक रहिवासी सदाशिव कांबळी यांना दृष्टांत झाला की ह्या एका खाणीत गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने खोदकाम करून ही मूर्ती बाहेर काढली. ही मूर्ती पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. गणेश मूर्ती एकूण 6 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. तसेच ही गणेश मूर्ती बसलेल्या रूपात आहे आणि विशेष म्हणजे ह्या गणेश मूर्तीला फक्त 2च हात आहे. कारण इतर गणेश मूर्ती ह्या चतुर्भुजा म्हणजे 4 हात असलेल्या असतात. त्यामुळे रेडी गणपतीला एक विशेष महत्त्व आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा.